तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा वेळ कमी असतो आणि तोंडाला, जिभेला काहीतरी चमचमीत आणि चटपटीतच हवं असतं, तेव्हा कांदा, लसूण, टोमॅटो काहीही न वापरता फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही बटाट्याची भाजी बनवायची. ही भाजी 2 ते 3 दिवस आहे अशी छान टिकते, पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी एक पावडर मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, धने, मोहरी, बडीशेप आणि 3 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या काढायच्या, मिक्सरला फिरून भरडसर असं वाटून घ्यायचं. पावडर मसाला तयार झालाय, गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की तयार मसाला घालायचा आणि त्यासोबतच यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं. सर्व साहित्य एक अर्धा मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाला तेल सुटेपर्यंत परतून होतोय, तोपर्यंत इथे मी शिजवून घेतलेले बटाटे सुद्धा चिरून घेतले आहेत. तोपर्यंत इथे मसाला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून झालाय. त्यानंतर आता यामध्ये शिजवून घेतलेले बटाटे, भरपूर सारी हिरवी मिरची, कोथिंबीर घालायची, अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आणि हे मिक्स करायचं. 2 ते 3 मिनिटं बटाटा छान असा मसाल्यासोबत परतून घ्यायचा. परफेक्ट अशी आपली आचारी आलू बनून तयार झालीये. मस्त टम्म फुगलेल्या पुरीसोबत, चपाती, फुलक्यासोबत सर्व्ह करायची. चटपटीत अशी ही बटाट्याची भाजी लागते. एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा. धन्यवाद.